श्री स्वामी समर्थ. गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. हा 3 दिवस चालणारा हा उत्सव अगदी आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती, कुळधर्म, कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरात गणपती बसत नाही, पण गौरी बसतात. माहेरवाशीण म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची पद्धत आहे. नदीवरून 5 खडे आणि गौरीची फुलं आणली जातात. त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात. तिला साडी, दागिने, मुखवटा घालतात. काही भागात मूर्तीची पूजा होते. बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात, मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजशृंगार प्रेमाने करतात. जाणून घेऊयात 2025मध्ये गौरी आवाहन कधी आणि शुभमुहूर्त कोणता. तर 2025मध्ये गौरी आवाहन 31 ऑगस्ट 2025 रविवारी होईल. 1 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभमुहूर्त पहाटे 5:59 ते संध्याकाळी 6:43 आहे. ज्येष्ठा गौरी विसर्जन 2 सप्टेंबर 2025 रोजी होईल. पूजा कशी करायची. गौरी आवाहन दिवस पहिला. आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात. त्यावेळी टाळ चमच्याने वाजून किंवा घंटेने नाद केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिन्यांनी सजवतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे. या प्रथेला गौरी आवाहन करणं असे संबोधतात. गौरी पूजन दिवस दुसरा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थाचा नैवेद्यात समावेश होतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे असे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. गौरी विसर्जन दिवस तिसरा. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदी-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात. यामध्ये हळदी-कुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल ह्या महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते.
गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात. त्यामुळे घरात समृद्धी येते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते. गौरी महालक्ष्मी पार्वती नक्की गणपतीसोबत कोण येते? चला पाहूया याचे उत्तर. गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायको देखील मानले जाते. खरं तर गौरी ही गणपतीची आई आहे. 3 ते 4 दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. गौरी कोण आहे? गौरी हे देवी पार्वतीचेच एक रूप आहे. ती भगवान शंकर यांची पत्नी आणि गणपतीची आई आहे. गौरी या शब्दाचा अर्थ गोरावर्ण म्हणजे गौरवर्ण म्हणजेच गोरा रंग असा होतो. एका कथेनुसार कठोर तपश्चर्या करून पार्वतीचे शरीर काळे पडले होते. तेव्हा भगवान शंकराने तिला गंगाजलाने स्नान घालून पुन्हा गौरवर्ण प्राप्त करून दिला. म्हणून तिला गौरी असे नाव मिळाले. गौरी पूजनाचे महत्त्व नक्की काय आहे? गौरीला सौभाग्य, समृद्धी आणि ऐश्वर्य देणारी देवी मानली जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी गौरीची पूजा करतात. अनेक ठिकाणी गौरीची पूजा हा एक कुलधर्म किंवा कुलाचार असतो. ती घरातील आनंदाचे आणि भरभराटीचे प्रतीक आहे. गौरी पूजनाची कथा. अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एक कथा खालीलप्रमाणे. गौरी पूजनामागे अनेक पौराणिक कथा आणि मान्यता प्रचलित आहेत. सर्वात जास्त प्रचलित कथा खालीलप्रमाणे आहेत. राक्षसांचा संहार करणारी गौरी. अनेक वर्षापूर्वी असुरांनी पृथ्वीवरील स्त्रियांना खूप त्रास दिला होता. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून सर्व स्त्रियांनी आपले सौभाग्य आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी गौरी मातेला शरण जाऊन तिची मनोभावे प्रार्थना केली. स्त्रियांच्या या हाकेला गौरी मातेने प्रतिसाद दिला आणि भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील सर्वांना सुखी केले. तेव्हापासून स्त्रिया अखंड सौभाग्य आणि समृद्धीसाठी हे गौरीचे व्रत मनापासून करतात. समुद्र मंथनातील ज्येष्ठा कनिष्ठा गौरी. दुसऱ्या एका कथेनुसार समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर देवी लक्ष्मी आणि तिची मोठी बहीण अलक्ष्मी ज्येष्ठा यांचा जन्म झाला. अलक्ष्मी दिसायला कुरूप होती आणि तिच्या स्वभावामुळे तिचा विवाह लवकर झाला नाही. तेव्हा विष्णूने तिचे सांत्वन केले आणि तिला 3 वर दिले. पहिला वर जिथे स्वच्छता नाही, आळस, व्यसनाधीनता आणि अधर्म असेल असे वास्तव्य करावे. दुसरा वर हा की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्यास तिने त्रास देऊ नये. तिसरा वर असा की दरवर्षी भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. त्यामुळे गौरी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते. या दोन्ही बहिणींना ज्येष्ठा आणि कनिष्ठा असेही म्हणतात. आईची पार्वती आणि तिची मैत्रीण. काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण मानले जाते. एका लोककथेनुसार गणपती जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना सोबतीला म्हणून पार्वती मातेने आपली मैत्रीण गौरीला सोबत आणले. गौरी गणपतीसोबत 3 दिवस राहते आणि नंतर मूळ नक्षत्रावर तिचा निरोप घेतला जातो.